नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ। 8व्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेदरम्यान मोठी अपडेट समोर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होण्यास काहीसा वेळ लागत असला तरी वाढत्या महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी सरकार महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे। ताज्या अहवालानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच घसघशीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। AICPIच्या आकडेवारीमुळे DA 63% पोहोचण्याचा अंदाज कामगार ब्युरोने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक AICPI IW मार्च 2026 मधील 149.1 वरून एप्रिल 2026 मध्ये 149.9 पर्यंत वाढला आहे। या वाढीच्या आधारावर सध्या मिळणारा 60% महागाई भत्ता आता थेट 63% पर्यंत वाढू शकतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलेला आहे। म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 3% थेट वाढ होऊ शकते। तथापि मे आणि जून 2026 ची आकडेवारी समोर आल्यानंतर आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। 8व्या वेतन आयोगासमोर कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्या। एकीकडे महागाई भत्त्याची उत्सुकता असताना दुसरीकडे कर्मचारी संघटनांनी स्थापन झालेल्या 8व्या वेतन आयोगासमोर आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले आहे। यामध्ये प्रामुख्याने पुढील मुद्द्यांचा समावेश आहे। फिटमेंट फॅक्टर आणि किमान वेतन। कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात लक्षणीय वाढ करावी आणि फिटमेंट फॅक्टर वाढवावा। DAचे मूळ वेतनात विलीनीकरण। वाढलेला महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्यात यावा। नवीन वेतन सूत्र। कुटुंबाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन किमान वेतन ठरवण्याचे सूत्र जुन्या 3 युनिट मॉडेलवरून बदलून 5 युनिट मॉडेलनुसार निश्चित करावे। पेन्शन सुरक्षा। निवृत्ती कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रणाली अधिक मजबूत आणि सुरक्षित करावी। दरम्यान वाढत्या अन्नधान्य, वाहतूक, आरोग्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमुळे कर्मचाऱ्यांच्या खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी सरकारकडून वर्षातून 2दा महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते। या संभाव्य वाढीमुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।